देवेंद्र फडणवीस यांची ही बॅग तपासल्याचा व्हिडिओ भाजपकडून एक्स पोस्ट करण्यात आलाय। जाऊ द्या, काही नेत्यांना तमाशा करण्याची सवयच आहे असा आशय सुद्धा या व्हिडिओ सोबत लिहिण्यात आलेला आहे, असा मजकूर लिहिण्यात आला। भाजपच्या एक्स पोस्ट मधून ठाकरेंवर टोलेबाजी करण्यात आली आहे। हा व्हिडिओ पहा। 7 नोव्हेंबरला यवतमाळ जिल्ह्यात आमचे नेते माननीय देवेंद्र फडणवीस यांच्या बॅगची तपासणी झाली, पण त्यांनी ना कोणता व्हिडिओ काढला ना कोणती आगपाखड केली। तत्पूर्वी 5 नोव्हेंबर रोजी सुद्धा तपासणी झाली होती। दिखाव्यासाठी केवळ संविधान हाती घेऊन चालत नाही, तर संवैधानिक व्यवस्थाही पाळाव्या लागतात। संविधानाचं भान प्रत्येकाला असलंच पाहिजे, एवढीच आमची विनंती आहे, असा मजकूर या व्हिडिओ सोबत जोडण्यात आले। भाजपकडून ही एक्स पोस्ट करण्यात आलेली आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बॅगेची तपासणी करण्यात आल्यासंदर्भातला हा व्हिडिओ। प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सुशांत, खरं तर उद्धव ठाकरे यांच्या बॅगची तपासणी झाली, त्यानंतर विरोधकांकडून टीका सुरू झाली की केवळ विरोधकांचं सामान तपासलं जातं, आणि आता भाजपनं हा व्हिडिओ पोस्ट केलाय। काय अधिकचा तपशील? विक्रांत, आपण जर बघितलं असेल तर उद्धव ठाकरे आणि 2 व्हिडिओ जे आहेत ते व्हायरल करण्यात आले होते उद्धव ठाकरे गटाकडून, आणि उद्धव ठाकरेंची बॅग जी आहे ती तपासण्याचे हे व्हिडिओ होते। त्यानंतर विरोधक जे आहेत ते आक्रमक झाले होते। स्वतः उद्धव ठाकरे यांनी देखील टीका केली होती। आता त्याच टीकेला भाजपनं एक्स पोस्ट मधून उत्तर दिलेलं आहे। देवेंद्र फडणवीस यांची देखील बॅग तपासणी होत असतानाचा व्हिडिओ जो आहे तो भाजपकडून भाजप प्रदेशच्या खरं तर एक ट्विटर अकाउंटवर तो व्हिडिओ टाकण्यात आलेला आहे, आणि त्यामध्ये म्हटलंय की काही नेत्यांना तमाशा करण्याची सवयच असते असं म्हणत भाजपनं उद्धव ठाकरेंना खरं तर टोला दिलेला आहे। देवेंद्र फडणवीस यांची 5 नोव्हेंबर रोजी कोल्हापूर विमानतळावर देखील बॅगची तपासणी झाली होती। त्यानंतर आता 7 नोव्हेंबरला यवतमाळ जिल्ह्यात देवेंद्र फडणवीस जात असताना त्यांच्या बॅगची जी आहे ती तपासणी करण्यात आली होती, आणि यावरूनच कुठेतरी आता ठाकरे गटावर प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न भाजपकडून होत आहे। आणि आपण जर बघितलं असेल तर दिखाव्यासाठी केवळ संविधान हाती घेऊन चालत नाही, तर संवैधानिक व्यवस्थाही पाळाव्या लागतात। संविधानाचे भान प्रत्येकाला खरंय सुशांत, खरं तर उद्धव ठाकरे यांच्या बॅगची तपासणी झाली, अमोल कोल्हे यांच्या बॅगची तपासणी झाली, त्यानंतर विरोधक आक्रमक झाले होते, आणि त्याला उत्तर म्हणून भाजपनं आता थेट पुराव्यानिशी व्हिडिओ हा पोस्ट केलेला आहे, सोबत काही मजकूर सुद्धा लिहिलेला आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।